जिथे एक कलाकाराचं लहानपण, एक कलाकार म्हणून एक अशी जागा आहे जिथे घडतं, आणि मी आय हॅव सीन इट अक्रॉस पीपल की काहीतरी त्या जागेमध्ये वेगळं आहे. दॅट इज जे जे स्कूल ऑफ आर्ट्स. आणि यू आर अ स्टुडंट ऑफ जे जे. मला ही नेहमी असं वाटतं की जे जे लोक काहीतरी वेगळे दिसतात, ते वेगळेच असतात. नक्की व्हॉट डज जे जे स्कूल ऑफ आर्ट डू टू अ पर्सन, सर? इट डज अ लॉट. काय मी 10वी पास आउट झालो आणि आता आर्ट स्कूलच करायचं होतं मला. म्हणजे मी आईवडिलांना पण तेव्हा सांगितलेलं होतं की मला हे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स वगैरे काय झेपणार नाही. आय वॉन्टेड टू बी एन आर्टिस्ट. मला पेंटिंग्समध्ये खूप इंटरेस्ट असायचा तेव्हा शाळेच्या ह्याच्यात. तर फर्स्ट टाईम जेव्हा जे जेला गेलो मी, आणि आय वॉज काय म्हणतात, म्हणजे यु नो असं वाटत होतं की दिस प्लेस, यु नो आय बिलॉंग टू दिस प्लेस यार, यु नो. कारण त्याच्यात एक वेगळं चैतन्य आहे, तिथे एक पॉझिटिव्हिटी आहे, आणि यु नो काय म्हणतात, एक हिस्ट्रीचं एक आपल्याला यू कॅन फील इट देअर, यु नो. आणि ॲज अन आर्टिस्ट म्हणजे मी तेव्हाच डिसाईड केलेलं जेव्हा मी फर्स्ट टाईम जे जेला गेलो की ॲडमिशन मिळवायची तर जे जेमध्येच मिळवायची. आणि मला थर्ड अटेम्प्टला 3ऱ्या वर्षी ॲडमिशन मिळाली. सो 2 वर्ष मी बाहेर फाउंडेशन कोर्स केला, 1 वर्ष मी प्रायव्हेट कमर्शियल आर्टचा कोर्स केला. पण जसं जे जे तुम्हाला घडवत असतं तसंच त्या 2 वर्षांनी सुद्धा मला खूप काही दिलं आहे. कारण आज आमच्या फील्डमध्ये जे पेशन्स लागतात तुला, ते त्या 2 वर्षांनी मला पेशन्स काय आहे ते शिकवलं. आणि सो लाईफ स्टार्टेड देन. आणि 94ला मी जे जेमधनं पासआउट झालो. 5 वर्ष आर्ट स्कूलमध्ये मजा खूप असते, पण देअर सो मच यू लर्न. आणि आर्ट स्कूलमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडता अँड यू स्टार्ट वर्किंग, तेव्हा आपल्याला, म्हणजे मी जेव्हा, कारण माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं, आणि 3rd-4th इयरलाच मी म्हटलं मला सिनेमॅटोग्राफीत इंटरेस्ट निर्माण व्हायला लागलेला. तर जेव्हा मी बाहेर काम करायला सुरुवात केली, क्रेस कम्युनिकेशन, अँड फर्स्ट टाईम तू बाहेरच्या जगात गेल्यावर काम करतेस, तेव्हा आपण जे 5 ते 7 वर्ष मी जे शिकलेलो, 2 वर्ष फाउंडेशन आणि 5 इयर्स डिग्री, सो तो शॉक होता मला की व्हॉट वी हॅव लर्न्ड अँड व्हॉट आय एम डुईंग, यु नो. कम्प्लीट कॉन्ट्रास्ट होतं तेव्हा. अँड आय वॉज लाईक, वॉज दॅट अ करेक्ट डिसिजन? कारण मी ॲज अ ट्रेनी म्हणून जॉईन केलेलं, कारण माझं या फील्डमध्ये कोणी ओळखीचंच नव्हतं. त्यामुळे आय वॉज डुईंग ॲज अ रनर जॉब करायचो. आणि सेम बिल्डिंगमध्ये जिथे मी काम करत होतो तिथेच 2 मोठ्या एजन्सीज होत्या, आणि माझे सगळे कलिग्स त्या, म्हणजे फ्रेंड्सच कॉलेजचे, सगळे तिकडेच जॉब करत होते. आणि त्यांचं जॉब प्रोफाईल आणि माय जॉब प्रोफाईल वर 2 डिफरंट पाथ्स. पण आज आता जेव्हा व्हेन आय बिकेम इंडिपेंडंट, स्लोली मी काय म्हणतात, ट्रेनीपासून असिस्टंट DOP झालो, मग फोकस पुलिंग करायला लागलो. व्हेन आय बिकेम इंडिपेंडंट, तेव्हा त्या 5 वर्ष जे जेमधली आणि आधीची 2 वर्ष याचा इम्पॉर्टन्स मला समजायला लागला. कारण व्हॉट बेसिक्स यू लर्न फ्रॉम दी आर्ट स्कूल, दोज वी इम्प्लिमेंट हिअर एव्हरी डे. आणि त्यामुळे तुमचा जो पाया भक्कम करून घेतात ना ॲज अन आर्टिस्ट, ते जे जे तुम्हाला घडवत असतं ॲक्च्युली. हाऊ लवली. सर, मी एक असं नोटीस केलं, यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की जे जे मधले लोक खूप छान स्टुडंट्स असतात इन जनरल फॉर लाईफ. म्हणजे त्यांना सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते, किंवा त्यांची एक वेगळी ग्रास्पिंग पॉवर असते. ते जिथे नाही आहे काही, तिथे पण काहीतरी इनडिरेक्टली शिकू शकतात. सो हे संस्कार तुम्ही नोटीस केले तुमच्या जे जेच्या पिरियडमध्ये? सी काय, अच्छा निकाल दूँ क्या? ये अच्छा ओके, नहीं ठीक है चलेगा. डिड यू नोटिस एनिथिंग लाईक दॅट? नाही, ॲक्च्युली काय कसं आहे तुला सांगतो, इट डिपेंड्स ऑन एव्हरी पर्सन, यु नो. आता माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं, पण तिकडे येणारा प्रत्येक आर्टिस्ट इज अ गुड ऑब्झर्वर. कारण ते तुम्हाला शिकवतात की आता कुठलीही असाइनमेंट दिली, यु नो, ती अगदी 2D डिझाईन असेल, किंवा बेसिक जेव्हा आम्हाला 3rd इयरला ॲडव्हर्टायझिंग चालू होतं
की एखादा ब्रँड विकायचा तुला, तर त्याच्याकरता ॲडव्हर्टायझिंग करायचं. तर त्याचं थॉट काय असेल, तर तो थॉट काय असेल तो विचार करण्याकरता यू हॅव टू ऑब्झर्व अराउंड यू. सो प्रत्येकजण ऑब्झर्व करत असतो. बी इट मग फोटोग्राफर्स, वी ऑलवेज ऑब्झर्व लाईट. आता मी इकडे आलो तर आय एम ऑब्झर्विंग दिस की बाबा हे असं का लाईट केलं. तर एव्हरी टाईम इन दोज ग्रोईंग अप डेज यू ऑलवेज ऑब्झर्विंग. मग जेव्हा फर्स्ट कॅमेरा घेतला तेव्हा पहिले म्हणजे तेव्हा तर फिल्म होती, मग ते 24 स्नॅप्स, त्याचा एक अख्खा ते रील, मग ते किती जपून वापरायचे, कारण इट वॉज एक्सपेन्सिव्ह थिंग यार तेव्हा. तर प्रत्येक म्हणजे आउट ऑफ 24 ॲटलिस्ट 10 ते 15 तरी बेस्ट पाहिजेत. मग त्याच्याकरता एकेका फोटो करता वी यूज टू लाईक डू लॉट ऑफ थिंग्स. त्याच्याकरता रिसर्च करायचो, ऑब्झर्व करायचो, मग कुठल्या वेळी कुठे लाईट चांगला येतो. सो ह्या गोष्टी ना तुम्हाला कॉलेज शिकवत असतं. आणि यू मस्ट हॅव इंटरॅक्टेड विथ लॉट ऑफ जेजेन्स. आणि तर ते जे आधी संस्कार होतात ना तुमच्याकडे, तुमच्यावर एकेका असाइनमेंटला प्रत्येकाला वाटत असतं की वी हॅव टू गिव्ह आवर बेस्ट. आणि बरेच वेळा ओव्हर क्रिएटिव्ह होऊन ते बेस्ट करताना एवढं जास्त होतं की परत तुला रिडू करायला लागतं, कारण इट बिकम्स म्हणजे फुल खिचडी होऊन जाते. पण दॅट इज द लर्निंग. आणि ते ऑब्झर्वेशन स्किल्स ते तेव्हा जे डेव्हलप झालेले, म्हणजे मी तुला सांगतो, आम्ही फर्स्ट सेकंड इयरला आम्हाला स्केचिंगला काही प्रोफेसर्स आहेत. सो त्या एखाद्या स्टुडंट्सकडे अच्छा ह्याची स्केचिंगची पॉवर चांगली आहे, याचं लँडस्केपिंग चांगलं आहे. सो दे यूज टू लाईक इन्स्पायर अस की तू काय नुसतं सकाळी जा, तू 6 वाजता उठून VT स्टेशनला येऊन तिथे स्केचिंग करा, किंवा बोरा बाजारमध्ये सकाळी जाऊन लँडस्केपिंगला जा, क्रॉफर्ड मार्केटमध्ये अर्ली मॉर्निंग ब्युटिफुल लाईट कम्स इन देअर. आणि तिथेच कोणतरी असं काय म्हणतात, थंडीच्या दिवसात कोणीतरी ती शेकोटी लावलेली असायची, तर तो स्मोक आणि अर्ली मॉर्निंग दोज शाफ्ट्स. सो इमेजेस विच आय हॅव सीन देअर इन टाउन, त्या अशा अक्षरशः कोरल्या गेल्यात. सो वी रिक्रिएट दोज इमेजेस वॉट वी हॅव सीन, ऑब्झर्व्ड. आणि त्यामुळे प्रत्येक मुलात जे काही ना काहीतरी क्रिएट करायचं, निर्माण करायचं, काहीतरी क्रिएशन करायचं, ते एक काय म्हणतात, इट स्टार्ट्स रनिंग इन युअर ब्लड. सो दॅट इज त्याची सवय लागूनच जाते, म्हणजे कारण काय रोज डे इन डे आउट तेच करतो आपण. राईट. पण हे जे तुम्ही म्हणालात की तुमचे टीचर्स तुम्हाला इन्स्पायर करायचे की अपार्ट फ्रॉम कॉलेजची वेळ यू शुड ऑल्सो डू समथिंग अबाउट युअर ओन राहिलेल्या वेळात सुद्धा, तुम्ही असे ग्रुप्सनी वुड यू गो फॉर असाइनमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी? खूप म्हणजे मी, माझा मित्र राजेश जोशी आणि सुधांशू, आम्हाला म्हणजे आम्ही असे काय म्हणतात त्रिदेव होतो तेव्हा. लिटरली आम्ही एकत्र असायचो, तिघही डोंबिवलीचे. आणि सो आम्ही एवढं लँडस्केपिंगला गेलो आहे. म्हणजे आता मी तेव्हा डोंबिवलीत राहायचो, तर तुला आत्ता एक किस्सा आठवला म्हणून सांगतो. धर्मवीर 2चं आत्ता मी शूटिंग केलं आणि दिघे साहेब वी वर रिअली क्लोज, कारण ते माझ्या लग्नाला पण आलेले होते. आणि त्यावेळेचं डोंबिवली किंवा कल्याण किंवा ठाणा, काळवा, हे सगळे एरिया आम्ही एवढे पिंजून काढलेत ना 35 वर्षापूर्वी लँडस्केपिंग करता. आणि तर आत्ता काही ॲक्शन सिक्वेन्सेस होते. सो जेव्हा प्रवीणने मला सांगितलं की असं असं करायचं आहे, आय वेंट बॅक 35 इयर्स. मी म्हटलं ह्याच्याकरता लोकेशन्स ना मी तुला देतो. तो म्हणाला कुठे? म्हटलं चल. तर मुंब्र्याच्या इकडे नूतनचा बंगला आहे, तिकडे मुंब्रा आणि कळव्याच्या मध्ये. तिकडे ती खाडी अख्खी अशी जाते एस शेपमध्ये. तर तिकडे आम्ही डोंगरावर जाऊन लँडस्केपिंग करायचो कॉलेजमध्ये असताना. खालून ट्रॅक्स चाललेत. सो देर आर लाईक 4 लेयर्स. ओके, ह्या साईडला छोटीशी ती सगळी वस्ती होती, मध्ये मग ट्रॅक्स, ट्रेन्स जात आहेत, त्याच्यानंतर हायवे आहे, आणि अजून एक 4th लेअर इज अख्खी ती खाडी. सो ब्युटिफुल लोकेशन. तर ते मी आत्ता वापरलं, ते लोकेशन जिथे आम्ही अनेक वेळा लँडस्केपिंगला गेलो आहे. सो काय असं ह्या गोष्टी ना आम्ही तिघांनी, मी, राजेश आणि सुधांशू, आम्ही राजस्थानला गेलेलो आमच्या 3rd इयरला. सो
आय थिंक इट वॉज क्रिसमस वेकेशन. आम्ही इकडनं 11 दिवस आम्ही राजस्थानमध्ये फिरत होतो आणि इथून अहमदाबाद, मग जोधपूर, जयपूर, उदयपूर, बिकानेर, जैसलमेर. सो एव्हरी नाईट वी यूज टू ट्रॅव्हल, गो देअर, क्लिक पिक्चर्स, डू स्केचिंग, लँडस्केपिंग करायचो. सो हे सगळं ना कॉलेजमध्ये असतानाच घडत होतो आम्ही अक्षरशः. आणि त्याचा आत्ता मला खूप फायदा होतो ॲक्च्युली. विच इज सो लवली.